इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 5 उष्णता। या प्रकरणामध्ये आपण अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, विशिष्ट उष्माधारकता, पुनर्हिमायन, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तांमध्ये आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतलेली आहे। उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे, द्रव पदार्थांचे व वायूंचे आकुंचन व प्रसरण कसे होते याविषयी आपण अभ्यासलेलं आहे। उष्णता व तापमान यातील फरकही समजून घेतलेला आहे। तापमापीने तापमान कसे मोजतात हे सुद्धा त्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे। पदार्थाच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपल्याला दैनंदिन जीवनात करता येतो, कारण या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असतो। याविषयी आपण या पाठामध्ये अधिक माहिती घेणार आहोत। पहिला भाग, अप्रकट उष्मा, लॅटेंट हीट। त्याच्यासाठी इथं एक कृती दाखवलेली आहे। या कृतीमध्ये मी थोडक्यात सांगतोय। एक इथं चंचुपात्र घेतलेलं आहे। या चंचुपात्रामध्ये बर्फाचे तुकडे ठेवलेले आहेत। हे बर्फाचे तुकडे याच्यामध्ये एक तापमापी लावलेली आहे, जी तापमापी तिथं असलेल्या बर्फाचं तापमान जे आहे ते तिथं त्या तापमापीमध्ये दर्शवलं जाईल। त्याचबरोबर ते जे बर्फाचे तुकडे असलेले जे चंचुपात्र आहे ते या टिवईवर ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या बर्फाच्या तुकडे असलेल्या भांड्याला आपल्याला या बर्नरच्या सहाय्याने उष्णता देता येईल। मग आपल्याला अप्रकट उष्मा बघायचा आहे। मग ही उष्णता सतत देणं चालू असतेवेळी बर्फाचं जे तापमान आहे ते एक विशिष्ट मर्यादेपर्यंत स्थिर राहतं। म्हणजे संपूर्ण बर्फ वितळला, उष्णता सतत चालूच असते, तरीसुद्धा संपूर्ण बर्फ वितळला तरीसुद्धा त्या पाण्याचं तापमान काही वेळासाठी एक विशिष्ट तापमानावरतीच टिकून राहतं। आणि हे 0 डिग्री सेंटीग्रेडच समजा आपण असेल तर ते बर्फाचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेडच राहणार आणि त्याच्यावरती वाढण्यापूर्वी जेवढी उष्णता त्याने ग्रहण केली ही सगळी त्याची झाली अप्रकट उष्मा। हे सगळं आपल्याला प्रयोगाच्या सहाय्यामध्ये अभ्यासायचं आहे। जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0 डिग्री सेंटीग्रेड एवढेच राहील। म्हणजे बर्फ ठेवल्यापासून, म्हणजे बर्फ असतेवेळीसुद्धा त्याचं तापमान 0°C आणि जरी उष्णता दिली तरी बर्फ वितळेल, पण तापमानामध्ये अजिबात वाढ होणार नाही। बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागते व पाण्याचे तापमान 100°C पर्यंत वाढत जाईल। या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते। म्हणजे 100°C तापमानाला पाण्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेमध्ये होतेवेळी आपल्याला दिसतं। सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100°C स्थिर राहते। म्हणजे पाण्याची वाफ तयार होते तेव्हा पाण्याचं तापमान 100°C असतं आणि ते त्याच्या पुढे वाढत नाही। तापमानात होणारा बदल व त्याला लागणारा वेळ या संबंधीचा दर्शवणारा आलेख आपल्याला आकृती 5.2 या इथं दाखवलेला आहे। या आलेखात रेख AB स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते। म्हणजे समजा आपण बर्फ आणि पाणी यांचं जे द्रावण होतं त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली, मग ते काही वेळासाठी स्थिरच आहे। बघा, रेषा AB 0 डिग्री सेंटीग्रेड तेवढंच आहे, कारण हे इथं आहे, हे तापमान आहे, इकडे आहे हे लागणारा वेळ आहे। ह्याच्यामध्ये म्हटलं तर आलेखात रेख AB स्थिर तापमानाला, म्हणजे A पासून B बिंदूपर्यंत, म्हणजे साधारण 0 ते 4 पर्यंत
तापमान जे आहे ते स्थिर होतं. मग बर्फाचं पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया तिथं दर्शवलेली आहे. त्यानंतर बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0°C वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते आणि हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. म्हणजेच हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहतं. म्हणजे बर्फ वितळण्यासाठी ती उष्णता वापरली जाते. या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिरच राहतं. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक असे म्हणायचं. म्हणजेच बर्फाचा द्रवणांक कशाला म्हणता येईल, तर ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक. म्हणजे उष्णता देऊनसुद्धा तापमान वाढत नाही, मात्र बर्फ वितळतो त्या तापमानाला बर्फाचं द्रवणांक असं म्हटलं जातं. पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव रूपात अवस्थेत रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजेच येथे बर्फ आहे, हा बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतरण करण्यासाठी केला जातो. म्हणजे जी उष्णता त्याला आपण देत होतो बर्फाला, ती उष्णता त्या पाण्याचे जे अणू आणि रेणू होते यांच्यामध्ये असलेले जे बंध आहेत ते तोडण्यासाठी वापरली जात होती. त्याच्यामुळे त्या मिश्रणाचं तापमान वाढत नव्हतं. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. कारण बर्फ आपण वितळवतोय म्हणून जेवढी उष्णता तिथं वापरली गेली ती उष्णता म्हणजे वितळणाचा अप्रकट उष्मा. आता इथं बघा, हा आलेखामध्ये पुन्हा एक बी पासून सी पर्यंत काय दिसतंय, तर हे जे तापमान आहे हे हळूहळू वाढत जातं आहे आणि त्यानंतर 100°C नंतर पाण्याची वाफ होते. तिथं तापमान याच्या पुढे वाढत नाही. किती तुम्ही त्याला उष्णता दिली तरी पाण्याची वाफेत रूपांतर होईल आणि तापमान मात्र स्थिरच राहतं. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. म्हणजे एकक वस्तुमान, साधारण आपण 100 ग्रॅम घेतलं किंवा 1 किलो घेतलं तर त्याचं वस्तुमान तेवढं वस्तुमान असलेला एखादा स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होण्यासाठी स्थिर तापमानाला जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या शोषल्या गेलेल्या उष्णतेलाच वितळणाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचे तापमान वाढू लागते. जोपर्यंत बर्फ आहे तोपर्यंत तापमान वाढत नाही. एकदा संपूर्ण बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं की नंतर त्या पाण्याचं तापमान वाढू लागतं. ते 100°C पर्यंत वाढतं. रेघ BC ही पाण्याचा तापमानातील 0°C ते 100°C अशी वाढ दर्शवलेली आहे. त्यानंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता द्रवामधील रेणूचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचे वायूत स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे जसं स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये येतेवेळी अणू आणि रेणू यांच्यामधले बंध तोडण्यासाठी जी स्थिर तापमानाला उष्णता शोषली गेलेली तशीच उष्णता इथं द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होण्यासाठी सुद्धा वापरली जाते. द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. अशा परिस्थितीत स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते व या तापमानालाच द्रवाचा उत्कलनांक असं म्हटलं जातं. म्हणजे पाण्याचा 100°C असा उत्कलनांक आहे. तर स्थिर तापमानास द्रवाचे वायूत रूपांतर होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. म्हणजे द्रवणाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा अप्रकट उष्मा या दोन्ही ठिकाणी फक्त शब्द वेगळा आहे की द्रवणाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा अप्रकट उष्मा, बाकी व्याख्या तशी सेमच आहे. ज्या स्थिर तापमानाला
द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेला बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात, किंवा ज्या स्थिर तापमानाला स्थायूचं द्रवामध्ये रूपांतरण होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेला त्या त्या पदार्थाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. म्हणजेच आता पुढे आपण बाष्पनाचा अप्रकट उष्मा बघतोय. मग एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्णपणे रूपांतरण होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते, स्थिर तापमानावरती जी उष्णता त्या द्रवामध्ये शोषली जाते, त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असणार आहेत, कारण त्यांच्या अणू आणि रेणू हे एकसारखेच नसतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असलेले जे बंध आहेत ते तोडण्यासाठी लागणारी उष्णता ही सुद्धा सारखी असणार नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचे उत्कलनांकही वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक व उत्कलनांक अप्रकट उष्मा बदलतात. खालील सारणीमध्ये ते समुद्र सपाटीच्या हवेच्या दाबास मोजले जातात. आता पहिलं पदार्थ आहे पाणी किंवा बर्फ. याचा द्रवणांक आहे 0°C, म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होण्यासाठी 0°C तापमान हे द्रवणांक आहे. तर उत्कलनांक आहे 100°C. त्यानंतर वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा तर तो 333 किलो जूल प्रति किलोग्रॅम. म्हणजे 1 किलो जर बर्फ घेतला तर 333 किलो जूल एवढी उष्णता त्याला फक्त स्थायूतून द्रवामध्ये रूपांतरित होण्यासाठी वापरली जाते, किंवा 80 कॅलरी प्रति ग्रॅम. बाष्पनाचा अप्रकट उष्मा आहे 2256 किलो जूल प्रति किलोग्रॅम, किंवा 540 कॅलरी प्रति ग्रॅम. तसेच अजून आपण तांबे, इथिल अल्कोहोल, सोने, चांदी, शिसे या पदार्थांचा सुद्धा द्रवणांक आणि उत्कलनांक आपल्याला इथं दिलेला आहे, जे आपण तिथं त्या सारणीमध्ये पाहून अभ्यासू शकतो. इथं एक कृती सांगितलेली आहे पुनर्हिमायन याच्यासाठी. जर आपण बघितलं तर बर्फाचा गोळा किती जणांनी तुमच्यापैकी खाल्लेला असेल, तर तो बर्फाचा गोळा तयार करण्यासाठी तो बर्फ पहिला खिसला जातो, म्हणजे छोटे छोटे त्याचे तुकडे केले जातात. त्यानंतर तो एका काठीच्या टोकाला तो बर्फाचे जे तुकडे असतात ते गुंडाळले जातात आणि त्याला नंतर दाब देऊन गोळा तयार केला जातो. मग हा बर्फ जो आहे तो पुन्हा एकत्र चिकटतो कसा काय, तर त्याचं कारण आहे पुनर्हिमायन. याच्यासाठी आपल्याला कृती सांगितलेली आहे. ती कृती जर आपण केली तर आपल्या ते लक्षात येईल. एक टेबल आहे, त्या टेबलवर एक बर्फाची लादी ठेवलेली आहे आणि त्या लादीवरती एक तार घेतली आणि त्या तारेच्या दोन्ही टोकांना वजन बांधलेलं आहे. दोन्ही समान वजन बांधलेलं आहे. आता दोन्ही टोकांना समान वजन बांधल्यामुळे तारेचं दाब त्या बर्फाच्या लादीवर पडतो आणि तो बर्फ तिथला वितळू लागतो आणि वितळल्यानंतर हळूहळू ती तार आतमध्ये रुतत जाते आणि परिणामी एक वेळ अशी येते की ती तार बर्फाच्या दुसऱ्या टोकाकडनं बाहेर पडलेली असते. मग तरीसुद्धा त्या बर्फाच्या लादीचे तुकडे होत नाहीत. याचं कारण असं की काय होतं, तर तिथं दोन्ही साईडला तारेच्या वजन असल्यामुळे त्या तारेचा दाब त्या बर्फावर निर्माण होतो. मग दाब निर्माण झाल्यामुळे बर्फ वितळतो आणि तार तिथनं खाली गेल्यामुळे वरचा दाब पुन्हा मूळ स्थितीत, म्हणजे दाब काढून घेतला आपण, तिथला निघून गेला त्याच्यामुळे पुन्हा पाण्याचं रूपांतर बर्फात होतं. अशा प्रकारे वर्ण खालीपर्यंत जरी तार गेली तरीसुद्धा ती बर्फाची लादी तुटत नाही. आणि ह्याची जी क्रिया आहे, म्हणजेच दाब दिल्यामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यावर बर्फ पुन्हा होता त्या पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फामध्ये होतं. या प्रक्रियेलाच पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. म्हणजे नक्की होतं काय, तर दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो. म्हणजे जो आपण सुरुवातीला बघितला की बर्फाचा किंवा पाण्याचा द्रवणांक जो आहे हा 0°C आहे, पण दाब दिल्यावरती तो 0पेक्षाही कमी होतो. म्हणजे -1, -2 किंवा -3 पर्यंत तो जातो. परिणामी दाब
दाब दिल्यावर तो वितळतो आणि ती तार खाली सरकते आणि तार खाली सरकल्यामुळे पुन्हा तिथला जो वरचा जो ज्या भागावरती सुरुवातीला तार होती त्या ठिकाणचा दाब पुन्हा कमी झाल्यामुळे पुन्हा त्याचा तापमान जे आहे किंवा द्रवणांक जो आहे तो पुन्हा 0°C येतो. त्याच्यामुळे त्याचं तापमान 0°C झाल्यामुळे त्याचं रूपांतर पाण्याचं पुन्हा बर्फामध्ये होतं. अशा प्रकारे या क्रियेला पुनर्हिमायन असं म्हटलं जातं. पाण्याचे असंगत आचरण. तर पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय ते आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. हा सर्वसामान्य द्रवाच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. म्हणजे इतर कोणत्याही द्रवाला जर आपण काही विशिष्ट मर्यादेपर्यंत तापवल्यास त्याचं प्रसरण होतं आणि पुन्हा थंड केल्यास त्याचं आकुंचन होतं. परंतु पाणी हे पूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवतं. म्हणजे पाण्याच्या बाबतीत अशा प्रकारे आपल्याला ते दिसून येत नाही. त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो म्हणजे 0°C तापमानाचे पाणी तापवले असता ते 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. म्हणजे 0°C बर्फ वितळलेला आहे त्या ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याला जर उष्णता द्यायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्याचं प्रसरण होण्याऐवजी 0 ते 4°C पर्यंत त्या पाण्याचं प्रसरण होण्याऐवजी आकुंचन होत जातं आणि 4°C पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि 4°C पुढचे तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते. म्हणजे सर्वात कमी पाण्याचं आकारमान 4°C तापमानाला असतं. 0°C तापमानाला ते पुन्हा वाढलेलं असतं. म्हणजे 0 ते 4°C या तापमानाच्या दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हटलं जातं. कारण 0°C तापमानाला जेवढं आकारमान असतं त्याच्यापेक्षाही कमी आकारमान 0 ते 4 या तापमानामध्ये कमी होतं आणि पुन्हा 4°C पासून पुढे उष्णता दिल्यास त्याचं तापमान जसं वाढेल तसं त्याचं प्रसरणसुद्धा होत जातं. याच 0 ते 4°C मधल्या जो तापमानातील जो बदल आहे या आचरणाला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. आता होपच्या उपकरणाच्या सहाय्याने आपल्याला पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करता येतो. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या सहाय्याने करता येतो. होपच्या उपकरणाच्या धातूच्या उबट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते आणि उबट नळकांड्यास पसरट भांड्यावर T2 आणि खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा असते. उबट नळकांड्यात पाणी भरले जाते तर सपाट भांड्यात बर्फ व मीठ यांचे मिश्रण भरलेलं असतं. इथं आपल्याला होपचं उपकरण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मध्ये उबट नरसाळा आहे, एक उबट त्याला आपण एक उबट पाईपच्या आकाराचा एक काचेचा भाग असतो आणि एक दुसरा हा पसरट भाग असतो. पसरट भांडा आहे हे त्या उबट जो भाग आहे याच्या भोवताली गोल असतो. या उबट भांड्यामध्ये पाणी असतं आणि हा जो पसरट भाग जो आहे याच्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण भरलेलं असतं. आता इथं मीठ भरण्याचं कारण की बर्फ बराच काळ त्याच्यामुळे टिकून राहतो. आता इथं वितळलेला बर्फ इथनं बाहेर येण्यासाठी ही सोय इथं केलेली आहे या पसरट भांड्यातून. आणि हे जे उबट भांडं आहे याच्यामध्ये 2 तापमापी आपण लावू शकतो. खाली लावली जाणारी तापमापी आहे T1 आणि वरती असलेली तापमापी आहे T2. ही रचना लक्षात आली की याच्या पुढे होपचं उपकरण कार्य कसं करतं ते आपल्या लक्षात येईल. होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येक 30 सेकंदानंतर T1 व T2 या तापमापीने दाखवलेल्या तापमानाची नोंद केली जाते. आपल्याला हा प्रयोग करतेवेळी प्रत्येक 30 सेकंदानंतर T1 आणि T2 या दोन्ही तापमापींमध्ये असलेलं तापमानाची नोंद करावी लागते. तापमान y अक्षावर आणि वेळ
एक्स अक्षावर घेऊन आलेख काढतात. आता इथं जर बघितलं तर आकारमान आहे, इथं तापमान आहे. तर इथं आपण म्हटलं की तापमान वाय अक्षावर आणि वेळ एक्स अक्षावर घेऊन आलेख काढला जातो. आकृती 5.6 मधील आलेखावरून स्पष्ट होते की प्रारंभी दोन्ही तापमान समान दाखवतात. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 जलद गतीने कमी होते, तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हे हळूहळू कमी होत जाते. जर आपण इथं बघितलं, सुरुवातीला हे तापमान आहे आणि इकडे वेळ आहे. सुरुवातीला 12°C दोघांचंही तापमान समान होतं. तर T1चं तापमान बघा पटकन कमी झालेलं आहे, मात्र T2चं तापमान हळूहळू कमी होत जातं. त्यानंतर पुढे अजून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 4°C पर्यंत पोहोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते. म्हणून जर आपण इथं बघितलं, हे 4°C म्हटलेली जी रेषा आहे, या ठिकाणी ते पहिलं पटकन कमी झालं, 4°C पर्यंत आलं की नंतर ते काही काळ स्थिर राहिलेलं आपल्याला इथं दिसतंय. त्यानंतर वरच्या भागातील पाण्याचे तापमान हळूहळू 4°C पर्यंत कमी होते. यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4°C तापमान दाखवतात. म्हणजेच T2चं सुद्धा तापमान हळूहळू 4°Cला येतं. त्याचवेळी T1चं सुद्धा तापमान 4°Cला आलेलं असतं. म्हणजे त्या दोघांनाही लागणारा वेळ तिथं समान आहे. यानंतर मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान जलद गतीने कमी होत असल्याने वरची तापमापी T2 प्रथम 0° तापमानाची नोंद करते आणि त्यानंतर खालची तापमापी 0° तापमानाची नोंद करते. आलेखावरील दोन्ही वक्रांना छेदनबिंदू कमाल घनतेचे तापमान दर्शवतो. मग या आलेखामध्ये जर आपण बघितलं तर T2 या तापमापीचं पहिल्यांदा तापमान पटकन कमी झालेलं, मात्र T2चं सावकाश होत होतं. आता इथं T1 आणि T2 या दोघांनाही एकमेकांना छेदल्यानंतर मात्र इथपर्यंत दोघांनाही लागणारा वेळ समान होता. पण एक वेळ अशी येते की वरती T2 असलेल्या तापमापीचं तापमान 0°C लवकर होतं, पण T1 जी तापमापी आहे तिचं तापमान 0°C होण्यासाठी, म्हणजे खाली असलेल्या पाण्याचं तापमान 0°C होण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोटन मिश्रणामुळे कमी होते. म्हणजे हा जो गोटन भाग आहे, गोटन मिश्रण जे आहे, याच्या तापमानामुळे आतील पाण्याचं तापमान हळूहळू कमी होत जातं. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते आणि त्यामुळे त्याची घनता वाढते आणि परिणामी जास्त घनतेचे पाणी खाली जाते. आपल्याला एक गोष्ट नेहमी माहीत असते, लक्षात ठेवायची आहे की ज्याची घनता जास्त तो भाग पाण्यामध्ये बुडतो. मग पाण्यामध्येच ह्या मिश्रण जिथं आहे त्या ठिकाणी असलेला आतला जो भाग आहे, याच्या आतला जो भाग आहे उभा भाग, याच्यामध्ये असलेलं पाण्याचं तापमान कमी झालं. आता तिथं 4°C पर्यंत तापमान आकुंचन झाल्यामुळे त्याची घनता वाढली. घनता वाढल्यामुळे ते पाणी पहिलं खाली जाईल आणि कमी घनतेचं पाणी वरती येईल. त्या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 सुरुवातीला जलद गतीने कमी होतं आणि नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4°C होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम असते, कारण पाण्याची घनता आकुंचन जे आहे 4°C तापमानालाच सर्वाधिक असतं. नळकांड्याच्या मध्य भागातील पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी होते तेव्हा ते प्रसरण पाहू लागते. आता पुन्हा मध्यभाग जो आहे त्याच्यातलं पाणी जे आहे त्याचं तापमान 4°C पेक्षा कमी झालं तर पाण्याच्या असंगत आचरणानुसार ते प्रसरण पावायला सुरुवात होतं. आता त्याची घनता कमी होते व ते तळाकडे न जाता वरील भागाकडे जाऊ लागते. म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने 0 पर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे
तापमान 4 अंश सेल्सिअसवर काही काळ स्थिर राहते व नंतर तेही 0पर्यंत कमी होत जातो. म्हणजेच इथं पाण्याच्या असंगत आचरणामुळे हे सर्व घडून येतं हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. कारण पाण्याचं असंगत आचरणामुळे ज्याचं तापमान 4 अंश सेल्सिअस होणार त्याची घनता वाढते, परिणामी ते थंड झालेलं पाणी खाली येतं आणि कमी घनतेचं पाणी वरती जातं. त्याचं तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं, त्याचं घनता पुन्हा किंवा प्रसरण झाल्यामुळे त्याची घनता कमी होते, म्हणजेच ते पाणी वरती जाणार आणि त्याचं 0 अंश सेल्सिअस पहिल्यांदा होईल. म्हणून T2चं तापमान जलद गतीने 0पर्यंत येतं, तर T1चं तापमान हळूहळू का होईना पण नंतर ते 0 अंश सेल्सिअसपर्यंत पोचतं. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते आणि त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असते. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते. म्हणजे जेवढं पाणी जास्त असेल हवेमध्ये तेवढे आर्द्रता जास्त असते. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता होय. मग हवेतील ओलावा किंवा दमटपणा यालाच आपण हवेची आर्द्रता असे म्हणतो. एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाते. म्हणजे एक विशिष्ट तापमानास एका विशिष्ट आकारमानामध्ये त्या हवेमध्ये एका क्षमतेपर्यंतच बाष्प सामावले जाते आणि या मर्यादेपेक्षा जर जास्त बाष्प त्याच्यामध्ये सामावलेलं असेल तर ते अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे जर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्या बाष्पाचं रूपांतर डायरेक्ट पाण्यामध्ये होतं. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त असते असं म्हणता येतं. कारण त्या विशिष्ट तापमानाला त्या हवेमध्ये पाण्याची वाफ जी आहे त्याचं प्रमाण भरपूर असतं. हवा संपृक्त होण्यासाठी लागणारे बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. म्हणजे तापमान कमी असेल तर बाष्पाचं प्रमाण कमी लागतं, तापमान जास्त असेल तर संपृक्त होण्यासाठी बाष्पाचं प्रमाणसुद्धा जास्त लागतं. उदाहरणार्थ 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा बाष्पाने संपृक्त होते. म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त पाण्याचे संगणन होते, परंतु कोरड्या हवेचे तापमान 20 अंश सेल्सिअस असल्यास ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीलाच संपृक्त होते आणि हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असे म्हटलं जातं. म्हणजे हवेची बाष्पाची संपृक्तता जी आहे किंवा असंपृक्तता आहे ही तापमानावरती अवलंबून आहे. एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हटलं जातं. म्हणजेच एक विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा आपण घेतली. असंपृक्त याचा अर्थ त्याच्यामध्ये त्या हवेमध्ये त्या तापमानाला पुरेशी पाण्याची वाफ उपलब्ध नाही. अशा अवस्थेमध्ये तिचे तापमान त्या हवेचे तापमान जर आपण कमी करत नेलं तर तापमान कमी होताना ज्या तापमानाला हवा बाष्पाने संपृक्त होते, म्हणजे जसं तापमान कमी होत जाईल तशी एक वेळ असेल की त्या हवेतील पाणी जे आहे त्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं असेल आणि ती हवा बाष्पाने संपृक्त होईल, तर त्या तापमानाला दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजली जाते. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी या निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने हवेतील पाण्याचे वाफेचे प्रमाण मोजलं जातं.
आता एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान निरपेक्ष आर्द्रता असे म्हटलं जातं. निरपेक्ष आर्द्रता कशाला म्हणायचं, तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान, जे साधारण समजा 1 किलो जर हवा घेतली तर त्याच्यामध्ये असलेलं पाण्याचं वस्तुमान, त्याला निरपेक्ष आर्द्रता असे म्हटलं जातं. आणि सर्वसाधारणपणे ही आर्द्रता किलोग्रॅम प्रति घनमीटरमध्ये मोजली जाते. म्हणजे 1 घनमीटरमध्ये किती किलोग्रॅम आर्द्रता आहे हे या एककाच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. म्हणजे आर्द्रता किती आहे हे त्याच्यावरून आपण मोजतो. हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरही अवलंबून असतं. म्हणजे हवा कोरडी आहे की दमट आहे हे ठरवण्यासाठी फक्त बाष्पाचंच प्रमाण नाही, तर ती हवा संपृक्त होण्यासाठी अजून बाष्पाची किती गरज आहे किंवा हवा त्या तापमानाला अजून किती बाष्प आतमध्ये जमा झाल्यावरती हवा संपृक्त होईल याच्यावरती सुद्धा हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा अवलंबून असतो. म्हणजेच ती हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं. आता सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र आपल्याला इथं दिलेलं आहे. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट वस्तूचे बाष्पाचे वस्तुमान, म्हणजे एक विशिष्ट आपण आकारमानाचं आणि तापमानाची हवा घेतली तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष असलेलं बाष्पाचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान यांचं गुणोत्तर सापेक्ष जर काढलं तर त्याला सापेक्ष आर्द्रता म्हटलं जातं. म्हणजेच शेकडा सापेक्ष आर्द्रता काढण्यासाठी आपल्याला 100ने गुणावं लागेल. पण कोणत्या गुणोत्तराला, तर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान. समजा आपण 1 घनमीटर एवढं हवा घेतली तर भाग घेतला तर त्याच्यामध्ये असलेली बाष्पाचं प्रमाण आपण काढलं आणि त्याला तेवढेच जी 1 घनमीटर एवढी जी जागा आहे ती आपल्याला संपृक्त करायची, हवा संपृक्त करायची. पण त्याच्यासाठी त्या दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान एकूण किती लागतं यांचं गुणोत्तराला 100ने गुणलं की आपल्याला शेकडा सापेक्ष आर्द्रता मिळते. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. जर सापेक्ष आर्द्रता 60पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते, तर 60पेक्षा आर्द्रता जर कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे आपल्याला जाणवते. म्हणजेच दवबिंदू जेव्हा आपल्याला दिसतात थंडीच्या दिवसात त्यावेळेला सापेक्ष आर्द्रता जी असते ती 100% असणार आहे. आणि जर सापेक्ष आर्द्रता 60पेक्षा कमी असेल तर ती हवा कोरडी मानली जाते. आणि जर सापेक्ष आर्द्रता 60%पेक्षा जास्त आहे, म्हणजे शेकडा प्रमाण जे आपण काढलं ते 60%पेक्षा जर जास्त असेल तर त्या हवेला दमट हवा आपण म्हणणार आहोत. हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाशात उंचावरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिलेला असेल. हा विमान उडत असताना इंजिनपासून निघणाऱ्या वाफेचं संगनन होऊन ढग तयार होतात. म्हणजेच तिथं विमानाचा धूर नसतो तो, तर तिथं जे विमान चालवण्यासाठी जे फॅन फिरवले जातात त्या फॅनच्या आतमध्ये जी हवा खेचली जाते ती हवा जी आहे ती एकत्र येऊन त्यातील पाण्याचं संगनन होतं आणि त्याच्यापासून ढग तयार होतात. म्हणून आपल्याला तो पांढरा पट्टा दिसतो. जर सभोवतालच्या वातावरणातील ही हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्यास अधिक वेळही लागतो. जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पांढरा पट्टा कधी तयार होतो तर कधी तयार होतही नाही. म्हणून ज्या वेळेला आर्द्रता हवेमध्ये जास्त असेल त्यावेळेला विमानाच्या मागे आपल्याला पांढरा पट्टा खूप मोठा तयार झालेला दिसतो, तो बराच काळ टिकून असतो. अशा वेळी आपण हवेमधलं
आर्द्रता जी आहे ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून टेबलवर ठेवली असता बाटलीच्या बाह्य पृष्ठावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. तसेच पहाटेच्या वेळी गवताच्या झाडाच्या पानांचे किंवा गाडीच्या काचेचे निरीक्षण केल्यास पानांवरती तसेच गाडीच्या काचेवरती पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. या दोन्ही निरीक्षणातून आपणास हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे अस्तित्व जाणवते. जेव्हा हवा थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते. यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात व हवेत असणाऱ्या बाष्पाचे प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. म्हणजेच बाष्पाचं प्रमाण जर जास्त असेल तर दवबिंदू तापमान त्याचं लवकर आपल्याला मिळतं. जर बाष्पाचं प्रमाण कमी असेल तर दवबिंदू तापमानसुद्धा खूप कमी असावं लागतं. उष्णतेचे एकक. आता उष्णता जी आहे ती आपल्याला मोजण्यासाठी काही एककांचा वापर करावा लागतो. तर त्याच्यासाठी उष्णता SI पद्धतीमध्ये आपण जूल या एककामध्ये मोजतो, तर CGS पद्धतीमध्ये कॅलरी या एककामध्ये मोजतो. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. म्हणजे 1 किलोग्रॅम पाणी घेतलं त्याचं तापमान 14.5 अंश सेल्सिअस आहे. तेच तापमान आपल्याला 15.5 अंश सेल्सिअस करायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारी जी उष्णता आहे ती 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हटलं जातं. तर 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत 1 सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हटलं जातं. म्हणजे 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय आणि 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं असेल. मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. 1 किलो कॅलरी म्हणजे 10⁻³ कॅलरी म्हणजे 10 × 10 × 10 म्हणजे 1000 कॅलरीचं 1 किलो कॅलरी होतं. याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानाला तापवले तर 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न राहील. म्हणून उष्मा एकक ठरविताना आपण 14.5 ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमानखंड निवडतो. कॅलरी व जूल यांचा परस्पर संबंध पुढील सूत्राने आपण काढू शकतो. तो म्हणजे 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. विशिष्ट उष्माधारकता. एखाद्या पदार्थाची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता. ह्याच्यासाठी आपल्याला एक कृती सांगितलेली आहे. हे सगळ्यांना त्या कृतीचं निरीक्षण केल्यावर आकृतीचं निरीक्षण केल्यावर ही कृती सगळ्यांना लक्षात येईल. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घेतलेले आहेत. वस्तुमान सर्वांचं समान आहे त्यामुळे तिथं घेतलेले घटक फक्त धातू जे आहेत ते वेगवेगळे आहेत. लोखंड आहे, तांबे आणि शिसे. आता हे तिन्ही गोळे उकळत्या पाण्यात आपण काही काळ टाकून ठेवले. म्हणजे पाणी उकळते, 100 सेल्सिअस तापमानाचं पाणी आहे, त्याच्यामध्ये ते गोळे टाकून ठेवले. त्यानंतर काही वेळानंतर त्या उकळत्या पाण्यातून ते बाहेर काढले आणि तीनही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानामुळे एवढेच म्हणजे 100 सेल्सिअस एवढेच असणार आहे. कारण 100 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पाण्याचं वाढतच नाही, त्याच्यामुळे त्या गोळ्यांचं सुद्धा तापमान त्याच्या पुढे वाढणार नाही. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवले. इथं आपण बघतोय हा जाड मेणाचा थर होता, त्याच्यामध्ये ते आपण ठेवले. तर प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलपर्यंत गेला हे जर आपण या आकृतीमध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की लोखंड जो आहे तो लोखंडाचा गोळा सर्वात जास्त खोलपर्यंत गेलेला आहे.
तांब्याचा लोखंडापेक्षा कमी गेलेला आहे आणि शिशाचं थोडंसं त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे सर्वात कमी. याच्यावरून असं लक्षात येतं की 100 अंश सेल्सिअस तापमान जरी असलं तरी लोखंडाने सर्वात जास्त उष्णता शोषून घेतलेली आहे, कारण त्याच्या अंगात ती उष्णता धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. त्यात लोखंडाच्या तुलनेत तांब्यामध्ये उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे आणि शिशाची तांब्यापेक्षा सुद्धा उष्णता धरून ठेवण्याची क्षमता फार कमी आहे. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणातही जास्त उष्णता देईल, त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. हेच या प्रयोगातून आपल्याला लक्षात येतं की लोखंडाच्या गोळ्याने जास्त उष्णता शोषून घेतलेली होती, परिणामी तीच उष्णता त्याने मेणाला दिली आणि त्या मेणाचं द्रवामध्ये रूपांतर झाल्यामुळे तो गोळा जास्त खाली गेलेला आपल्याला दिसतो. या आकृतीमध्ये आपल्याला लोखंडाचा गोळा म्हणजेच मेणामध्ये जास्त खोलवर गेलेला दिसतोय. शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल गेलेला दिसतो. तर तांब्याचा गोळा या लोखंडाचा गोळा आणि शिशाचा गोळा आहे त्या दोघांच्याही दरम्यान आहे. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येतं की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तीनही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. जे तापमान समान होतं आणि उकळत्या पाण्यातून त्यांनी प्रत्येकाने मिळवलेली उष्णता ही भिन्न आहे. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगवेगळा आहे. या गुणधर्मासच विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. म्हणजे समजा आपण 1 किलोग्रॅमचं एखादी वस्तू घेतली आणि त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने आपल्याला वाढवायचं आहे. मग अशा वेळी तिथं 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी त्या पदार्थाला लागणारी उष्णता जी आहे ती उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. उष्माधारकता याचा अर्थ उष्णता धरून ठेवण्याची क्षमता. विशिष्ट उष्माधारकता दुसऱ्या लिपीतील सी या अक्षराने दर्शवली जाते. विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीने एकक जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस आहे, तर CGS मापन पद्धतीमध्ये कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस हे आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर पाण्याचे विशिष्ट उष्माधारकता आहे 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. म्हणजे साधारण 10 मिली जर आपण 10 ग्रॅम जर पाणी घेतलं तर त्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी आपल्याला 10 कॅलरी एवढी उष्णता द्यावी लागेल. त्याचबरोबर पॅराफिन 0.54, रॉकेल 0.52, ॲल्युमिनियम 0.215, लोखंड 0.011, तांबे 0.095, चांदी 0.056 आणि पारा 0.033 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस ही त्यांची विशिष्ट उष्माधारकता आहे. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता C व पदार्थाचे वस्तुमान M असल्यास पदार्थाचे तापमान डेल्टा T अंश सेल्सिअसने वाढवण्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता पुढील सूत्राने आपण काढू शकतो. मग ते सूत्र आहे पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा T. डेल्टा T म्हणजे त्या तापमानातील 1 अंश सेल्सिअसने जी बदल करणार आहोत, म्हणजे तो पूर्वीचं तापमान आणि वाढ झालेलं तापमान हे म्हणजे तापमानातील फरक आहे. मग सूत्र काय आहे तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर त्या पदार्थाचं वस्तुमान गुणिले त्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले डेल्टा T. तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता C पदार्थाचे वस्तुमान M असल्यास पदार्थाचे तापमान डेल्टा T अंश सेल्सिअसने कमी केल्यास पदार्थांनी गमावलेली उष्णता पुढील प्रमाणे आपण काढू शकतो. ते म्हणजे पदार्थांनी गमावलेली उष्णता M गुणिले C गुणिले डेल्टा T. येथे डेल्टा T हा तापमानातील घट आहे आणि इथं वरतीसुद्धा सूत्र तेच आहे M गुणिले C गुणिले डेल्टा T. इथं तापमानातील झालेली वाढ आहे. उष्णतेची देवाणघेवाण. उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेस गरम वस्तू
उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांना ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजे जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा आतली उष्णता बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत आपणास खालील तत्त्व मिळतं, ते म्हणजे उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वासच उष्णता विनिमयाचे तत्त्व असे म्हटलं जातं. म्हणजेच जर समजा आपण थंड पाणी घेतलं आणि गरम पाणी घेतलं, आता थंड पाणी आणि गरम पाणी हे दोन्ही पण जर आपण एकत्र केलं तर जेवढं तापमान गरम पाण्याचं तापमान होतं तेवढंच त्या मिश्रित थंड आणि गरम पाण्याचं जे एकत्र केल्यानंतर जे मिळणारं तापमान आहे ते तेवढंच असणार आहे का? तर ते नाही. म्हणजे गरम पाण्याचं तापमान कमी झालेलं दिसेल आणि थंड पाण्याचं तापमान वाढलेलं असणार आहे. आणि ते कधी थांबेल तर दोघांचंही तापमान जेव्हा समान होईल त्यावेळेला ते तिथं थांबणार आहे. म्हणजेच इतर कोणत्याही गोष्टीची आतली उष्णता बाहेर आणि बाहेरची उष्णता आतमध्ये जाणार नसेल तर तिथं उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने गमावलेली उष्णता असं हे तत्त्व आपल्याला तिथं मिळतं. त्याच तत्त्वाला आपण उष्णता विनिमयाचे तत्त्व असे म्हणतो. विशिष्ट उष्माधारकतेचे मापन व कॅलरी मापी. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते. यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग केला जातो. कॅलरी मापी या उपकरणाविषयी तुम्ही मागील इयत्तेत अभ्यास केलेला आहे. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी व कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते व स्थायू पदार्थ, पाणी, कॅलरी मापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालूच राहते. मला वाटतं आपण कॅलरी मापीविषयी इयत्ता 8वीमध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर 9वीमध्ये पण थोडासा अभ्यास त्याचा केलेला आहे. आता त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की उष्ण स्थायू जो आहे तो आपण त्या कॅलरी मापीमध्ये टाकल्यानंतर त्यांनी गमावलेली उष्णता बरोबर किती असेल तर त्या कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणजे आपल्याला स्थायूने गमावलेली उष्णता मिळेल. मग स्थायूने गमावलेली उष्णता Q एवढी असेल. मग ती कशी काढता येईल तर स्थायूचे वस्तुमान M गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता C गुणिले तापमानातील घट. त्याचं तापमान कमी होणार आहे म्हणजे डेल्टा T ही तापमानातील घट झाली. तसंच पाण्याने ग्रहण केलेली उष्णता Q1, पाण्याचं वस्तुमान M, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता C आणि तापमानातील वाढ डेल्टा T इथं वाढ आहे. तसंच कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता Q2 बरोबर कॅलरी मापीचे वस्तुमान M, कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता C आणि तापमानातील वाढ इथं सुद्धा वाढ होते डेल्टा T. यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की Q बरोबर Q2 अधिक Q1 या सूत्राच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती आहे हे आपण काढू शकतो.